पुढे जा की नाही. नाही 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 मी पण रचतो एक. बापरे हा बघू शकता डोक्यावर पूर्ण डोक्यावर पायऱ्या आहेत. खूप दमलोय रे आणि अजूनपर्यंत खूप लांब जायचं आहे. तुम्ही बघू शकता या पायाला बघा कसली गुफा आहे भावांनो. खालती काय मला पण माहीत नाही. आणि भावांनो ही दगडं बघा कसली, ही गारगोटी असते का नाही बघा तसलीच दगड ही बघा. तो एवढा जरी दगड पडला का नाही माणूस डायरेक्ट काम होते माणसाचं डायरेक्ट. तर केव्हाच पिक्चर आहे का नाही भावांनो तो इथं शूट झाला होता. समुद्र किनारपट्टीपासून हा किल्ला 2000 फूट उंच आहे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन क्रेझी ब्लॉगमध्ये. तर आता झाली आता संध्याकाळ आणि आता वाजले ते 5:15. तर भावांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण आपण आज जाणार आहे कर्नाटकात. आम्ही एक ट्रिप केली होती त्यामध्ये काय 9 माणसं आहे ओके. आणि इको केलेली आहे, इको गाडी माहीत असेल तुम्हाला. इको केलेली आहे त्यामध्ये 8-9 जण जे पण बसत असेल 8-9 मेंबर आहे आम्ही. आणि जाणार आम्ही कर्नाटकात आम्ही फिरणार आहोत. काही देवीचं मंदिर आहे आणि काही तर वॉटरफॉल आहे. आणि तर मी बॅग वगैरे पॅक केलेली आहे आणि बॅगमध्ये घेतलं आहे मी पाणी बॉटल आणि थोडं जेवणाचा डब्बा. हॉटेल तर लागतील पण थोडा जेवणाचा डब्बा घेतलेला आहे मी. सो आणि 1 टी-शर्ट आणि 1 जीन्स ओके एक्स्ट्रा हे अंगात तर राहील. आणि आपल्याला तिथं बघायचं आहे आणि एक देवीचं मंदिर बघायचं आहे. तिथं शूट करायची परमिशन आहे किंवा नाही मंदिरात तुम्हाला माहीत असेल शूट करण्याची परमिशन आता नाही भेटत. तरी पण मी तुम्हाला शूट करून थोडं दावेल, थोड्या क्लिप असतील ओके. आणि चला जाऊया आपण आता. गाडी येणार आहे. तर केव्हाच पिक्चर आहे की भावांनो तो इथं शूट झाला होता. धडा बघू शकते दिसते.
आणि इकडे मागं बघा पवन चक्क्या. सो चला तुम्हाला मी पुढे जावतो. आता इथनं पूर्ण खाली उतरायचंय. चला जाऊया. चला तुम्हाला धावतो मी अजून. आपण पण असे जाऊ. ही बघा ती माकड. खाली उतरायचं. मोबाईल ठेव बाबा. अहो इथनच चालू की. तू ह्याला अहो साईड बदलली. साईड बदल तुम्ही. साईड कुठल्या साईडला गेलं बाई. ए चला की. हो आरामात उतरा. हो घसरल पाय. होय साईड बदला की. साईड बदला की. तुम्ही बघू शकता वरती घेतनं. तुम्हाला अंदाज आला तिथं बघा पाक दिसतंय तुम्हाला. तर चला मी खाली उतरतो आता. हो सटकेल आराम. हो आरामात जावा. ती बघा भावना नारळ झालं कसं लावायचं ते. इथनं बरं रस्ता आहे आता. हो चला माझा रस्त्याची वाट चेंज करायला लागेल ना. तुम्ही बघू शकता वरती कितनं गेलाय. सो इथे तुम्ही बघू शकता आता. ही पूर्ण कर्नाटकाचं एक गाव आहे. या गावाचं नाव मला काही माहित नाही. मी एवढं काही बघितलं नाही गुगल मॅपवर. मी तुम्हाला सांगतोय. मी बघू शकते किती सुंदर दिसते. पूर्ण बघा पूर्ण नारळ झालं तिथं बघा. बघू शकता तुम्ही. सो चला अजून जाऊया आता. पूर्ण पुढे जायचं आपल्याला थोडं. ओके. आणि तुम्ही बघू शकता वरती तो एवढा जरी दगड पडला का नाही माणूस डायरेक्ट काम होतंय माणसाचं डायरेक्ट. तुम्ही आणि तुम्ही बघू शकता गाव किती सुंदर राव. हे शूटिंग पेक्षा खरंच डोळ्यानं पाहिलेलं एकदम सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता इथं समधी लोक आली फिरायला. आणि भाऊन ही दगड बघा कसली. ही गारगोटी असते का नाही बघा तसलीच दगड ही बघा. ही पूर्ण गारगोटी सारखी दगड आहे. तर चला अजून तुम्हाला काहीतरी दाखवतो मी. ही पाय सरकेल म्हणून मी जोरात चालत नव्हा. तुम्ही बघू शकता. ही बघा ही पिल्लू धावतो तुम्हाला. सो चला अजून माकड पण इथं. पण माकड मला एक पण गावलं नाही अजूनपर्यंत. आता दिसेल. चला जाऊया. वा 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 वा. तुम्ही बघू शकता भावांनो कसला सुंदर नजारा आहे. आणि वरती बघू शकता. आणि इथं मागं तुम्हाला मगाशी बोललो मी इथं धडाकेबाज पिक्चर पण शूट झाला आहे.
तर चला आता मी तुम्हाला मंदिर जातोय. मला यातली कुठली आयडिया नाही, त्यासाठी मी तुम्हाला माहिती सांगितलं नाही. ओके, तुम्ही बघू शकता इथनं खालती उतरायचं आहे आणि खालती काय मला पण माहित नाही. चला जाऊया. चप्पल ऊपर उतरना या चप्पल वरती काढायची होय. सो तुम्ही बघू शकता कसली गुफा आहे भावांनो. आणि इथं बघा पाय आणि वरती बघा. सो तुम्ही बघू शकता मच्छा किती यामध्ये. हातात पकडू काय? हो, एक पण गावली नाही. गावली काय? मच्छी लगे गावाने झाली हो. हे बघा पाण्याचा माझ्या पायाला बघा. हे बघा भावांनो कसले बसले पायावर. तुम्हाला गाव किती वेळे पण धावलं भावांनो तरी मन भरणार नाही. इतकं सुंदर गाव आहे कर्नाटकात. आणि बाहेर पूर्ण जंगल आहे. सो ओके, सो भावांनो खूप दमलोय रे आणि अजूनपर्यंत खूप लांब जायचं. तुम्ही बघू शकता इथपर्यंत जायचं अजून. ओके, आणि गाव कोणाकोणाला आवडलंच कमेंट करून नक्की सांगा. समोर बघा आणि हे दगड बघा तुम्ही कसले. तुम्ही शेतात एक गारगोटी बघताय ना, सेम टू सेम तसलंच दगड येऊ. हो सोडा की लवकर. बापरे. तर भावांनो तुम्ही बघू शकता अजून किती लांब सोडायचं आहे. बापरे बाप. हा थकलोय रे. बघू शकता डोक्यावर पूर्ण डोक्यावर पायऱ्या आहेत. हे बघू माकड. हे माकड बघा माझा मोबाईल घेऊन जाईल नको. ओके, हे बघा इथं आत ठेवायचा आणि वरती सोडायचा. इथं आत ठेवायचा आणि वरती सोडायचा. हा बापरे. हा दम लागा क्या. हो सोडा चला लवकर. चला की. सो हा बघू शकता मागितलं. चलो चलो हो चालूया. हो असं नका आता पण. हे आलोय आता वरती आलोय बाबा. सो खूप जमलोय रे. आणि बघू शकतो मी कचरा हिट टाकलाय. असला कचरा टाकू नये. प्रत्येक युट्यूबर आज सांगतोय. मी पण रचतोय एक. अजून पडत जातोय.
तिथं लय मागची मंडळी अजूनपर्यंत बाक तुम्ही बघू शकता इथंपर्यंत सोडायचंय. चला थोडं राहिलंय. माकड बघा कसली यांना खायला बाबर कंपनी सांग बाबा पाय चालत खाली जाता वरती पण एक ही बघा कुठे चाललंय. पुढे जाते नाही 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 नाही. माझा मोबाईल पकडून मागे सुटलं का नाही. दम लागलाय. तुम्ही बघू शकता नुसतं वारा सुटलाय. आई पाहू चक्की बघा. मस्त मंदिर गावलंय तुम्ही बघू शकता. हनुमानाचं मंदिर आहे. जय गेट एंट्री इथून होती बघा तुम्ही. अहो कुठं घुसला तुम्ही काय त्यात जागा वे इथं आहे की जागा. कुठं वर जायचं आता. इथं काय इथं नाही काय जागा. एकदा व्यवस्थित शूटिंग काढायला अरे शूटिंग काढ जरा बाय. ही भाषा वाचून दाखव काय लिहिलंय. आज जावा बाहेर यावा. तुम्ही बघू शकता भावनो किल्ल्याचं बांधकाम कसलं झालंय. म्हणजे किती बघा ना तुम्ही अंदाज लावा. ही बघा दगड कशी वापरली काय. हे बघा आतमध्ये तुम्ही बघू शकता. कचरा बघू शकता तुम्ही. कचरा टाकायला पाहिजे ना हो. काय पण टाकतं इथं. इथं काही पाहिजे असेल तुम्हाला इथं अवेलेबल असते. आणि बाय बाय. ओके तर भावांनो खूप मजा आली तिथं. सो आपण परवा संध्याकाळी 5ला निघालो होतो. काल दिवसभर आपण मजा केली आणि आज परत येताना संध्याकाळ झाली. म्हणजे आता वाजले तर 3:30. ओके सो आता आपण 3:30ला घरी पोचलोय. जेवण वगैरे केलं. सो कपडे वगैरे चेंज केले. आता टी शर्ट घातलाय. तिथे इतकी मजा आली खूप एन्जॉय केला. संध्याजणांनी खूप एन्जॉय केलं तिथं. आणि जाताना हॉटेलमध्ये जेवलो होतो. सो आपण डबा नेला होता तो पण खाल्ला होता पूर्ण. आणि तिथं बघा आपण गेलो होतो परसगडावर. ओके तुम्हाला मी मगाशी बोललो होतो परसगडावर आपण जाणार आहोत की तिथं शूट करण्याची परमिशन नसते कारण मोबाईल तिथं जप्त होते. मोबाईल तर आपण कसं पण सोडवू पण नियमाचं पालन करायला हवं कारण आपल्यामुळे दुसरं पण तसलंच करते. ओके सो आणि आपण बघितलं आता परसगड वगैरे ते संपूर्ण तुम्हाला सांगितलं मी कुठं गावतो. ते दर्या तुम्ही बघितली. आपण ती कुंडमध्ये गेलो होतो. मी जेव्हा पाण्यात पाय घातला होता तुम्ही न बघितलं असेल की किती मच्छी छोट्या मच्छी होत्या ते किती पायाजवळ आल्या होत्या. आणि भावनो परसगड म्हणजे आपल्याला वरती जायचं नाही पण उतरताना आपल्याला पहिल्यांदा खालती जायचं होतं. दुसऱ्या फोटोवर गेलं का नाही पहिले आपल्याला वरती सोडावं लागतं. पण आपण ऑलरेडी टेकडावर गाडी लावली होती. सो म्हणजे तिथं पार्किंग आहे तिथं गाडी लावली होती. आणि परत आपल्याला खाली उतरायचं आणि खाली कुंड वगैरे तुम्हाला सांगितलं मी आताच कुंड वगैरे होतं तिथं समजे म्हणजे लई पब्लिक होती. तर तुम्हाला सांगायचं राहिलं परसगड कुठे येतो. परसगड येतो कर्नाटकामध्ये आहे बेळगाव जिल्हा. आणि तिथं एक छोटं गाव आहे सौंदत्ती म्हणून. तिथून 2 किलोमीटर अंतरावर परसगड आहे. तर हा किल्ला कोणी बांधला असेल बघा. रट्टा राजवंशाने हा किल्ला बांधला होता तो 10व्या शतकात. ओके
तर आपण किती उच्चार होतो तुम्ही बघितलं असेल, पवन चक्क्या वगैरे तुम्हाला मी समजा धावलं. आणि बघा समुद्र किनारपट्टीपासून हा किल्ला 2000 फूट उंच आहे. आणि अजून बघा काहीतरी सांगतो, गडाचा परिसर 500 मीटर लांब आणि 300 मीटर रुंद आहे. तुम्ही तुमचा मित्रपरिवार वगैरे तुम्ही तिथे ट्रेकिंगसाठी घेऊन जाऊ शकता. आणि उंचावरून तुम्ही बघितलं असेल खालती पूर्ण कौलाची घरं होती आणि 500 ते 700 एका गावामध्ये नारळाची झाड होती. म्हणजे एक गाव आणि त्यामध्ये 500 ते 700 नारळाचं झाड, म्हणजे अति सुंदर गाव होतं तिथं. तुम्हाला बघा संपूर्ण माहिती सांगितली मी परसगडाबद्दल. सो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठला पार्ट आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग भारी येणार भावनो, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच पाहिजे. तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.